श्री गणेशा विवेक आणि जीवन NCC क्रिकेट क्लब थोरलीवाडी तेरवण भूराजापूर परिसरातील हा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये मंडणगड तालुक्यातील वेळास गावचा बलदेवाडी संघ। पुनश्च एकदा राजदीप, यावेळीचा बॉल खोलात टाकला, चकवलं बॅटर जीवनला, डॉट बॉल। आमचे मार्गदर्शक शिरवली गावचे मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी मोरे यांचं शुभागमन झालंय या स्पर्धेकरिता। या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता आज नेरूळ नवी मुंबई ते विरार असा प्रवास करत ते दाखल झाले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं जीवन दाखवलाय आपला दणका, नो बॉल वरती चेंडू दिलाय फेकून सीमा पार, आलाय षटकार। राजदीप वरती हल्ला चढवलाय, यावेळेस मात्र राजदीप पुनश्च एकदा सज्ज होतोय विवेक करिता। यावेळीचा बॉल विवेकनं ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला, त्यामुळे एकच धाव मिळेल केवळ। एकेरी धावेने धावफलक वधारलं जातंय, धावफलक पोहोचलं जातंय 16। राजदीप सारख्या एका प्रमुख गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती 16 धावा येणं ही जमेची बाब आहे। राजदीप वरती हल्ला चढवला आहे, गत जर तुम्ही 2 आठवड्यांचा विचार केला तर राजदीप सारखे बलदेवाडीतले हे सगळे खेळाडू अत्यानंदित होते, त्याचं कारण देखील आपण सांगणार आहोत। यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला, खेळाडू केपी होता, चूक केली आहे। हा झेल नाही तर सामना सोडलाय, झेलही सुटलाय, 2 धावाही दिल्यात, चांगलं कॉलिंग। दुहेरी धावेने धावफलक वधारलं जातंय, धावफलक पोहोचलं जातंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 वरती दडपण राजदीप वरती आणलं, परंतु राजदीप हा दडपण घेणारा खेळाडू नाही आहे। मागच्या मार्च महिन्याच्या 1-2 तारखेला झालेल्या मंडणगडातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या कुणबी चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक मिळवणारा तो हकदार आहे, खेळाडू आहे। गेले कित्येक वर्षाचं स्वप्न त्याने आपल्या खेळाच्या जोरावरती पूर्ण करून दिलं। चला, या एका इनिंग नंतर आपण ड्रॉ करणार आहोत। सेमीफायनल मध्ये एक संघ आपल्याला चिठ्ठीद्वारे काढायचा आहे, त्याकरिता आपण ड्रॉ करणार आहोत। केपीचा हा बॉल खोलात, पहिलाच बॉल बचावलाय, मी म्हणेन जीवन, डॉट बॉल न। इथं मात्र सुरुवात होते षटकाची। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, शरीरावरती बॉल जरूर आदळला परंतु उंची जास्त होती। धावफलकावरती 1 धाव वधारतीये, मला वाटतं बॅटमधून धाव आली आहे। एकेरी धाव धावफलकावरती वधारते, धावफलक जाऊन पोहोचते 19 वरती। आडव्या बॅटनं जीवनला हा फटका खेळायचा होता, चाललाय चेंडू अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं। मिड विकेटचा हा खेळाडू जर तुम्ही पाहिलेत ना तर खूप चांगल्या झेल सातत्याने टिपल्यात। वीस धावा धावफलकावरती, यावेळीचा बॉल हळूवार पद्धतीने हाताळला, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। कमबॅक चांगला यावेळेस मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज किशोरचा। केपीने यावेळेस मात्र आपल्या संघाला पुन्हा मॅच मध्ये आणले, कारण राजदीपच्या विपक्षामध्ये 18 धावा आल्या होत्या। यावेळीचा बॉल थोडा पुढे हाताळला, खाली ठेवला, बॉलला उंची जास्त दिली नाही, अलॉंग विथ द कार्पेट, काऊ कॉर्नरला बॉल, एकच धाव। यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी केपीची, मागच्या सामन्यामध्ये देखील केपीने हेच केलं होतं। ऐन वेळेला जी चांगली गोलंदाजी केली, 2 फलंदाज त्याने बाद केले आणि आपल्या संघाला तो मॅच मध्ये घेऊन आला।
तो केपी या सामन्यामध्ये देखील चांगला उपलब्ध ठरतोय. यावेळीचा बॉल खोलात जीवनकरिता खोदून काढला, जरूर डीपमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक थोडा फंबल होईल परंतु धाव देखील मिळेल. एकच एकेरीने धावफलक वधारतय. धावफलक जाऊन पोहोचतय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बावीस या आकड्यावरती केवळ 4 धावा दिल्या. 18 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. आता मात्र कोणाला संधी दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. चला चला थोडं घाई करा. या एका षटकानंतर यायचंय पहिल्या गटामधून क्वालिफाय झालेला श्री गणेश क्रिकेट संघ गाणी आणि त्यांच्या समवेत दुसऱ्या गटातून क्वालिफाय झालेला अर्थातच पार्थ 11 देवाचे गोठणे आणि चालू सामन्यातील 2 प्रतिनिधी. आपण या एका मॅच नंतर चिठ्ठ्या काढणार आहोत सेमीफायनल करता. आपण यायचंय. रत्नकांत शेवटचा अखेरचा हाणामारीचा षटक हाताळण्याकरिता रत्नकांत दाखल झाले आहेत. पहिला बॉल रत्नकांतचा यष्ट्यांवरती टाकलाय. दांडीगुल फलंदाज जीवन बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या बॉलवरती पहिला फलंदाज बाद होईल. या इनिंग मधला जीवनच्या रूपानं एक मोठा मासा गळाला लावलाय गोलंदाज रत्नकांतनं. नव्यानं बॅटर इन झाले सचिन, मागच्या सामन्याचे सामनावीर सचिन मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळीचा बॉल खोलात जरूर परंतु थोडासा दिशाहीन होता. यष्ट्यांच्या बरोबर समोर पकडला गेला नाहीये सचिन, त्यामुळे बचावलाय. लेगबाईची ही एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलकावरती धावा होत आहेत 23. यावेळीचा बॉल नो, पंच कळवत आहेत इट इज नो बॉल. नो बॉल. मर्यादा रेषा ओलांडली गोलंदाज रत्नकांतनं. चोवीस धावा धावफलकावरती. नो वरती पुन्हा एक नो. यावेळीचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय. सीमारेषा पार आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा फ्री हिट यावेळेस कंटिन्यू असेल. धावफलकावरती धावा विचार केला तर 31 होत आहेत. फ्री हिटचा हा बॉल फुलटॉस. पुन्हा उडवला, पुन्हा पाठवला सीमारेषा पार. लगातारचा दुसरा षटकार.
बॅटर विवेकच्या बॅट मधून तिसरा 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 येणार का? फटका चाललाय यावेळेस 1 बाउन्स वरती सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार षटकार आणि मग चौकार. यावेळेस कव्हर्सला अपिश खेळल्यात. हवेमध्ये फटका, डीप मध्ये चालला केपी, बॉलला पाठमोरा, चेंडू उचलून फेक करेल तदवर 2 धावा. दुहेरी धावेने धावफलक बाधारतय आता वेगासरची. 43-43. यावेळेस गुडघा टेक, फटका जरूर खेळला. राजदीपच्या हातामध्ये चाललाय चेंडू. विकेटचं पतन परतावं लागेल बॅटरला. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गडीबाज होत असताना धावफलकावरती धावा लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 जिंकण्याकरिता 44 धावांचं आव्हान. थँक्यू डीजे मास्टर. थांबवतोय आपणास आमचे मार्गदर्शक, आमच्या गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी मोरे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. साईदीप स्पोर्ट्स चषकमध्ये आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांचा व्यासपीठावरती सन्मान करतोय. तर मी विनंती करतो आमचे मित्र दिनेश थोरात, आपणास आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं मानचिन्ह आणि स्वागताकरिता पुष्पगुच्छ देऊन आदरणीय संजयजी मोरे यांचा व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. हा तिथे घेतलं तर बरं होईल. इथेच घ्या, चालेल चालेल चालेल. सन्मान चिन्ह घ्या दादा एक. आदरणीय संजयजी मोरे यांचा सन्मान होतोय. मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष तथा शिरवली गावचे सुपुत्र, एक जुने जाणते खेळाडू देखील आहेत आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये ओळख आहे, असे आदरणीय संजयजी मोरे यांचा व्यासपीठावरती सन्मान होतोय. धन्यवाद मोरे साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चला आपण ड्रॉ टाकतोय. सोबतच आमचे मित्र परशुरामजी गावडे आणि प्रयाग यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त जी गोड आठवण देण्याकरिता ते आमच्या या मैदानावरती दाखल झालेत. आपले देखील स्वागत आहे. चला
थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते प्रदीपच्या या गोलंदाजीवरती. 44 धावांचा पाठलाग करतोय. एका बाजूला लाईव्ह लॉट देखील पडतोय. गाणी संघाचा प्रतिनिधी आलाय, देवाचे कोटणेचा प्रतिनिधी देखील आलाय. चालू सामन्याचे दोन्ही प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत, त्यामुळे आपण एक लाईव्ह लॉट टाकतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि जी चिठ्ठी खाली राहील, हरकत नाही, मॅच 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 चालू करा. 2 चिठ्ठ्या हातात येतील, त्यांचा सामना एक खाली राहील. दिला बाय छोटू पाठवा. गाणी संघ एक छोटा, मला वाटतं खेळाडू आहे तिकडे, छोटा मुलगा आहे, त्याला पाठवा. तीन चिठ्ठ्या आहेत. चालू सामन्याचं विनर म्हणून आहे, चालू सामन्याचं विनर म्हणून नाव टाकलंय. जी चिठ्ठी खाली राहील त्याला बाय, ज्या 2 उचलले जातील त्यांचा सामना. तर सामना होईल गाणी विपक्षात. गाणी विपक्षामध्ये चालू सामन्यातील विजयी संघ, याच्यामध्ये सामना होईल. देवाचे गोटणे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. बक्षीसपात्र फेरीमध्ये देवाचे गोटणेला बाय मिळाली आहे. यावेळेचा बॉल फटका फसला राजदीपचा, लांब राहिला क्षेत्ररक्षकापासून. एक धाव यावेळेस मात्र राजदीपला मिळेल. राजदीप जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत बलदेवाडीकरांचा विश्वास आहे, परंतु समीरला विसरून चालणार नाही. मागच्या मॅचचा सामनावीर तो देखील आहे, त्याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे. धावफलकावरती 4 चेंडूनंतर धावा झाल्या 3. प्रदीप एक अनुभवी गोलंदाज, भूत एरवण परिसरातील एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रदीप आहेत गोलंदाजी मार्क वरती. हो यावेळेचा बॉल, मी म्हटलं समीरला विसरून चालणार नाही, फेकून दिलं बॉलला, सीमा पार आलाय षटकार. लिहिले ना, थँक्यू. बघा ज्या छोट्याने देवाचे गोटणे संघाची चिठ्ठी उचलली, बोलल्याप्रमाणे त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक त्या छोटू करता आणून दिले. एकदा जोरदार टाळ्या. गे संडे जोरदार झाला तुझा. षटकार आला, धावफलकाला आकार आला. धावफलक वेगानं जाऊन पोहोचले 9 वरती. शेवटचा अखेरचा एक बॉल आहे. 35 धावांची अजून गरज आहे, अजूनही 35 धावांची गरज. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉपला मागे. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होईल. एक धाव मात्र वाचू शकलेले नाहीयेत. 10 धावा 2 षटकामध्ये. आता धावा हव्यात 34. 12-34 ची मॅच. डीजे मास्टर एक संधी देऊयात आणि मग मात्र परत येऊयात. यावेळेचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट, खोलात टाकला. पहिला बॉल ऑन साइडला चालला, डीप मध्ये जीवन आले, त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 11.
पुनश्च एकदा गोलंदाज विशाल सज्ज होत असताना यावेळेचा बॉल स्लिंगी आर्म ऍक्शन. या बॉलला आसमान दाखवलंय, राजदीपनं उडवलंय सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. डीजे थांबवतोय. खेळाडूंव्यतिरिक्त जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आहेत ना, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की खेळाडूंव्यतिरिक्त बाहेर बाउंड्री लाईनच्या एका हातामध्ये जर तुम्ही गोल्डन कॅच पकडला तर एका कॅचला 70 टी शर्ट तुम्हाला मिळणार आहे साईदीप स्पोर्ट्स कडून. त्यामुळे प्रेक्षकांकरता ही एक उत्तम संधी आहे. संधीचं सोनं करा आणि एक 70 टी शर्ट मिळवा. मॅनेजर ओमकार वारिक यांना लगेच संपर्क करा. यावेळीचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. राजदीप बुवडनं चेंडू पाठवला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग लेग वरून, उचलून फेक करेल तेव्हा एकच धाव धावपलकावरती वाधारते. धावपलक 18 वरती. जर बलदेवाडी संघ हा सामना जिंकतोय तर मला वाटतं अजितजी खांबे, नाव मला माहित नाही, लक्षात नाही आता पटकन, खांबे बंधू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुचेंद्र यांनी आम्हाला कळवलंय खांबे बंधूंकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे टीम बलदेवाडी करिता. अकुटप्प्याचा हा बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला परंतु जास्त वेगाने फटका खेळायचा प्रयत्न, त्यामुळे बॉल राहिला खाली. नाराज आहे, हताश आहे, निराश आहे समीर. एकेरी धाव धावपलकावरती वाढते. धावपलक 19 वरती. यावेळीचा बॉल डॉट चाललाय एस्टनच्या मागे. आता मात्र समीकरण बदलतंय. 7 बॉल 25 ची गरज आहे. विशालची चांगली गोलंदाजी, एक षटकार येऊन सुद्धा 9 धावा दिल्या. मगाशी प्रदीपने एक षटकार येऊन सुद्धा 10 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी होते. हा शेवटचा बॉल परंतु राजदीप वरती नजर आहेत बलदेवाडीकरांच्या. उडवला बॉलला परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावता चेंडू झालाय फरार. सीमा पार. चौकार. थँक्यू. आता काजळ लावून नाही तर बॅटला गुलाल लावून नाचायचं आहे आमच्या खेळाडूंना. परंतु आज नाचणार कोण? कोण उडवणार विजयाचा गुलाल आणि कोण होणार साईदीप चषक 2025 चा या ठिकाणी विजेता संघ? जीवन आलाय गोलंदाजी मार्क वरती. आता हा जीवन बलदेवाडीचा रावण ठरणार का? पहिला बॉल जीवनचा, वळण दिलं बॉलला, पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव धावपलकावरती वाधारते. धावपलक 24 वरती. 5-20 5 चेंडू 20 धावांची गरज. यावेळीचा बॉल बघा वेगाने टाकला परंतु दिशाहीन, दिशा भरकटली. पंच कळवतायत जाकीर सर. वाईड बॉल, दडपण येतंय. धावपलक पोहोचतंय 25 वरती. 5-19. हा बॉल फिरवला परंतु उडवला राजदीपनं आपल्या स्टाईलनं. सीमारेषा पार. राजदीपच्या बॅटमधून आला षटकार. येस, गाणीकर सज्ज आहेत. थँक्यू. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 31 झाल्या. 4-13 3-13 कोणाचे वाजणार? 4-13 धावा होणार का? यावेळीचा बॉल वेगाने हाताळला. डॉट 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 बॉल. कभी इधर तो कभी उधर, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. कोण ठरणार या मॅचचा सिकंदर?
विजेता संघाला लगेच खेळायचं आहे, ते देखील लक्षात ठेवा. गाणी संघ आपला कर्णधार पाठवून ठेवा टॉससाठी. गाणी संघ आपला कर्णधार पाठवून ठेवा. हा बॉल खोलात 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 डॉट डॉट डॉट. राजदीप वरती दडपण. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा हव्यात 13. पण आम्ही 1-13 पण होताना बघितल्यात. नारंगीच्या मैदानावरती आम्ही तो सामना पाहिला, 1 बॉल मध्ये 13 होताना पाहिल्यात. वालयपाड्याच्या मैदानामध्ये 2013 साली आम्ही 2 बॉल मध्ये 13ची आवश्यकता असताना 1 बॉल मध्ये झालेल्या पाहिल्यात. त्यामुळं धावा होऊ शकतात. उडवला बॉल, उडवला षटकारा करिता. आता 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. जीवनला फक्त 1 लीगल बॉल टाकायचा आहे. जर एखादा वाईट किंवा एखादा नो बॉल आला, सामन्याचं चित्र बदलेल. थँक्यू. 1 बॉल 7, 1 बॉल 7. प्रेक्षक टाळ्या होऊ द्या एकदा या मॅच करिता. 1-7, 1-7. याडवेलचा बॉल वेगवान आणि चांगला उपयुक्त गोलंदाज ठरलाय जीवन. या सामन्याचा सामनावीर देखील आहे. या जीवन अष्टपैलू खेळ आपण साकारलाय. भलेही गोलंदाजी चांगली एवढीशी झाली नाही, परंतु फलंदाजी करत असताना 2 षटकारांसह जीवननं धावा बनवल्या. चला 8 बॉल 17 धावा ज्याने केल्या तो जीवन आहे या मॅचचा सामनावीर. पहा लगेचच आलाय, एनसीसीचा कॅप्टन पण आलाय. कौतुक. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्याकरिता. कोणत्याही प्रकारची त्यांनी विनंती केली नाही, आर्ग्युमेंट केली नाही. आदरणीय संजयजी मोरे साहेब आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. फक्त टॉस होईल, लगेच आपण सामन्याला सुरुवात करू. 3 षटकांची लढत असणार आहे. नो मॅन्डेटरी पॉवर प्ले.